खऱ्या अर्थानं बघितलं तर जनावरं सुद्धा शेतकऱ्यांची होती, त्यांना सुद्धा लाथाबुक्क्या मारण्याचं काम केलं। एक गरीब शेतकरी आपला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी जनावर घेऊन आला होता, त्याला सुद्धा हाकलून लावण्यात आलं। प्रशासनाची ही भूमिका योग्य नव्हतीच, कारण गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा आहे, तो काय संचालकांच्या मालकीचा नाही। त्यामुळे त्यांनी असा उलट सन्मान करायला पाहिजे होता दूध उत्पादकांचा आणि त्यांना आत घ्यायला पाहिजे होतं। हे सगळं हानिकारक होत चाललेलं, त्यानंतर आम्हाला आमची जनावर घेऊन यायची पाळली आणि जनावरांना आल्यानंतर इथं जो लाठीमार झाला, जे पोलिसांनी लाथाबुक्क्या वस्त्राने आमच्या हे केलं, मारहाण केली, त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो। गोकुळ दूध संघाने केलेल्या डिबेंचर कपातीविरोधात आज दूध उत्पादकांचा संताप उसळला। सर्किट हाऊस पासून गोकुळ कार्यालयापर्यंत शेकडो शेतकऱ्यांनी गायी म्हशींसह ढोल ताशांच्या गजरात भव्य मोर्चा काढला। परत द्या डिबेंचर, परत द्या डिबेंचर, आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। गोकुळ प्रशासनाने आंदोलकांना गेटवर अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती क्षणभर तणावपूर्ण बनली। काठी, लाथा, बुक्क्या यामुळे थोडी झटापटी झाली, तरी आंदोलकांच्या एकतेसमोर प्रशासन झुकले आणि मोर्चा गोकुळ कार्यालयाच्या आत गेट तोडून पोहोचला। या आंदोलनात शौमिका महाडिक स्वतः उपस्थित होत्या। त्यांनी प्रशासनाशी चर्चा करून परिस्थिती निवळली व दूध उत्पादकांना सकारात्मक आश्वासन दिले। मात्र शेतकऱ्यांचा इशारा ठाम, डिबेंचर कपात मागे घेतली नाही तर दिवाळीची पहिली अंघोळ दुधाने गोकुळच्या दारातच केली जाईल। आज बघितलं तर अगदी सर्किट हाऊस बेंच पासून या ठिकाणी अतिशय शांततेत या गोकुळच्या गेट पर्यंत अतिशय शांततेत या ठिकाणी मोर्चा आला। शौमिका वहिनींच्या या मार्गदर्शनाखाली सर्वांनी त्याचे मौन पाळून अतिशय चांगल्या पद्धतीचं त्यांचा सहकार्य करून इथपर्यंत आले, परंतु प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला। मी सुद्धा दूध उत्पादक आहे, आमचे सुद्धा दूध आहे, मी सुद्धा एका डेअरीचा चेअरमन आहे आणि आमचा हक्क असताना सुद्धा आमच्यासारख्या अशा अनेक हजारो या ठिकाणी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी खऱ्या अर्थानं बघितलं तर जनावरं सुद्धा शेतकऱ्यांची होती, त्यांना सुद्धा लाथाबुक्क्या मारण्याचं काम केलं। एक गरीब शेतकरी आपला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी जनावर घेऊन आला होता, त्याला सुद्धा हाकलून लावण्यात आलं। तर अशा पद्धतीचं हे चुकीचं आहे, कारण हा जो गोकुळ संघ आहे तो शेतकऱ्यांचा आहे, संबंध जिल्ह्याचा आहे आणि जिल्ह्यातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येने एवढ्या मोठ्या उन्हामध्ये आलेले आहेत। तर त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आम्हाला अशा अपेक्षा नव्हती, ती या ठिकाणी वागणूक मिळाली, याबद्दल सर्व आमच्या शेतकऱ्यांच्या कडून त्यांचा निषेध केला जाईल। प्रशासनाची ही भूमिका योग्य नव्हतीच, कारण गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा आहे, तो काय संचालकांच्या मालकीचा नाही। त्यामुळं त्यांनी असा उलट सन्मान करायला पाहिजे होता दूध उत्पादकांचा आणि त्यांना आत घ्यायला पाहिजे होतं, कारण एकीकडे दिवाळी आल्या आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना पैशाची गरज होती। एकीकडे गोकुळ दूध संघाला कोट्यावधी रुपयाचा फायदा झालेला आहे आणि फायदा झाला म्हणून त्यांनी डिबेंचरची रक्कम ही डिबेंचरपोटी ही रक्कम वर्ग केलेली आहे। वास्तविक दूध उत्पादनाचा खर्च हा वाढलेला आहे। गाईचा 21 रुपये लिटर, 2100 रुपयाची म्हणजे 2100 लिटर दूध देणारी गाय जर गृहीत धरली तर उत्पादन खर्च हा 1,35,000 येतो आणि तसा लिटरला खर्च धरला तर 65 रुपये येतो। त्याचबरोबर म्हशीचं 1400 लिटर दूध गृहीत धरलं तर उत्पादन खर्च हा 95 रुपये येतो। मग म्हशीच्या दुधाला 95 रुपये उत्पादन खर्च, गायच्या दुधाला 5 रुपये उत्पादन खर्च आणि एकीकडं आम्हाला 27 रुपये गायला दिलं जातं आहे आणि दुसरीकडं म्हशीला आम्हाला 50 रुपये दिलं जाते। मग गोकुळला एवढा मोठा फायदा झाला होता, हा फायदा आम्हाला देणं गरजेचं होतं, पण तो तसा न करता झालेला फायदा गोकुळनं स्वतःकडे ठेवून घेतला। डिबेंचर म्हणजे काय तर एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेलं कर्ज किंवा एका संस्थेनं दुसऱ्या संस्थेकडून घेतलेलं कर्ज, मग हे कर्ज घेण्यापूर्वी आम्हाला विचारायला पाहिजे होतं, कारण बँक आम्हाला कर्ज देण्यापूर्वी आम्ही बँकेला अर्ज देतो, संचालक मंडळामध्ये आमच्या अर्जाचा विचार होतो आणि मग आम्हाला कर्ज मिळतं। तसं इथं झालेलं नाही। गोकुळ दूध संघानं असं सरळ सांगितलं आहे की जावा, आम्ही तुमच्याकडून कर्ज घेतलं आणि तुम्ही जावा, हे बरोबर नाही आणि म्हणून डिबेंचरचं पैसे मागं मिळणं गरजेचं आहे। जर गोकुळ दूध संघानं आमचं डिबेंचरचं पैसे आम्हाला मागं नाही दिलं तर दिवाळीची पहिली अंघोळ आम्ही या गोकुळच्या गेटवर करणार आहे। आम्ही सगळे दूध उत्पादक संघटना आमच्या अंगावर दूध ओतून घेऊन आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करणार आहे। त्यामुळं मी यांना इशारा देतो की आमचं पैसे ताबडतोब द्या, अन्यथा दुधाची दिवाळीची पहिली अंघोळ तुमच्या गेटवर करणार। आमची फक्त मागणी आहे की शेतकऱ्यांनी आता दिवाळी आलेली आहे, दिवाळीमध्ये जे डिबेंचरमध्ये जे पैसे आमचे कपात केले 40% मोठे रक्कम, ते म्हणजे लय मोठी हानिकारक आहे। आमची दिवाळी होऊ शकत नाही, ते पैसे म्हणजे उद्या आम्हाला परत द्यावे, हे आमची इच्छा आहे। इथं पण आतापर्यंत एवढा मोर्चा आम्ही काढला तर आम्ही शांततेत पूर्णपणे आम्ही त्यासने हे दिलं, काय
सवलत दिली की बाबा आम्ही शांततेत आम्ही डिबेचरसाठी आम्ही निवेदन देणार, आम्ही जाणार, ही आमची गोष्ट होती. परंतु इथं आल्यानंतर इथं गेट बंद करणं किंवा एमडीनं भेटणं हे सगळं हानिकारक होत चाललेलं. त्यानंतर आम्हाला आमची जनावर घेऊन यायची पाळली आणि जनावर आल्यानंतर इथं जो लाठीमार झाला, जे पोलिसांनी लाथाबुक्या वस्त्राने आमच्या केलं, मारहाण केली, त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आमच्या गरिबासाठी, आमच्या शेतकरी, आम्ही दूध व्यवसाय आहे स्वतः, हे आमचे दूध कमी 200 लिटर दूध जाते यांचं आठवड्यातून. तर ह्यांच्यासाठी आम्हाला लढा द्यायला पाहिजे. आम्हाला डिबेचरचे पैसे उद्या आम्हाला भेटलेच पाहिजे, त्याशिवाय आमची दिवाळी होऊ शकत नाही. आम्हाला त्या पोलिसाबद्दल आम्हाला निषेध व्यक्त केला पाहिजे. त्याने ते जे जनावर आहे, हे मुख्य जनावर आहे, एक वेळ आम्हाला मला आम्ही समजून घेतलं नाही ह्या जनावर यांना काय केलं. ह्याच्यासाठी आमचं पोट भरतं, आमची दिवाळी होते, किंवा आमचं सगळं 10 दिवसाला जे बिल येते त्याचं आमचं घर चालतं. तर हे आम्हाला हे पटलं नाही. हे पोलीस हानिकारक माणूस आहे का जनावर, हेच आम्हाला समजून झाले. आता आम्ही आलो असतो, निवेदन एमडी साहेबांनी कोणी भेटलं असं दिलं असतं आणि आम्ही आमचं गेलो असतो. आता हे अचानक येणे गेले. याच्या आधी कधी 27 पैसे काहीतरी कटकर होतं ते लिटर पाठी, मग आता 1 रुपये 5 पैसे केले. हा किती डिफरंट मोठा आहे. नाही 84 कोटीचा ढपळा पडल्या का त्या सिस्टम. हे आम्हाला आता जनतेला साहेब पूर्ण कळालंय की हे काय चाललंय. गोष्ट सांगा. त्याच्या आधी दूध बिल वाढून देतो म्हणतात, यंत्रणेने आदल्यात बोपर्स करतात, हे काय कळत नाही. शेतकऱ्यांनी चालले असं चालले अशाने आपलं गोकुळ संघ डबगायला जाणार. उत्पादक आहे आम्ही, दूध संघाला दूध घालणार, गोकुळच्या दूध संघाला दूध घालणार 20 वर्षापूर्वीचं उत्पादक आहे. आम्ही कंटिन्यू 20 वर्ष दूध पुरवठा करालो आणि आम्हाला गेटच्या आत सोडत नाही. याचं संघाचे मालक कोण हे विचारायचं टाइम आहे.